पण त्यात थोडं वेग होता म्हणून फलंदाजाला डिफेन्स करायला लागलं आणि एक धाव अर्जित केली. विकेट किपरच्या हातातून बॉल सुटला आणि एक धाव डिक्लेअर स्वरूपात. 1D. 2 चेंडू 2 धावा. आणि अजून एक डिक्लेअर स्वरूपात एक धाव. 3 चेंडू 3 धावा. तीन चेंडू 3 धावा. उत्कृष्ट असे सामने लायन्स क्लब यांच्याकडनं आयोजित केलेले आहेत महानगरपालिका मैदानावर. अंडर 18 सामने खूपच एक हाय लेवल टुर्नामेंट आपल्याला बघायला भेटत आहे. 770 प्लेयर इथे खेळताना आणि 770 प्लेयर एका ग्राउंडवर खेळणं म्हणजे काही म्हणजे कमी चॅलेंज नसेल मला वाटतं लायन्स क्लबला. एवढं सर्व सांभाळणं, परत ऑर्गनाईज करणं आणि प्रत्यक्षात उतरवणं. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी ओव्हर झालेली आहे आणि 1 षटकांतर 4 धावा. मला वाटतं उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. दुसरं षटक घेऊन येत आहे चेतन यांचं दुसरं षटक. दुसऱ्या ओव्हरीचा पहिला चेंडू आणि मस्त उत्कृष्ट शॉट, चौकार. क्या बात आहे. अशाच शॉटची गरज आहे संघाला. जर काहीतरी तगडा आव्हान द्यायचं असेल एमबीसीसी बॉईजला तर अशा प्रकारचे फटके खेळावे लागतील. एमबीसीसी बॉयज एनटीएन बॉयज उत्कृष्ट सामना रंगला आहे. मला वाटते थर्ड खेळपट्टीवर थर्ड राऊंड सुद्धा सुरू होत आहे आणि आज सेकंड खेळपट्टीवर मला वाटतं सेकंड राऊंडचा शेवटचा सामना असेल. वाईट +1 2 धावा आलेल्या आहेत या चेंडूवर. शिवसाई 11 आणि MM बॉयज पिच नंबर 4 ला. मीम बॉयज शिवसाई 11 आणि मीम बॉयज पिच नंबर 4 ला जायचं आहे. तुमचा थर्ड राऊंडचा सामना खेळण्याचा आहे. जर तुमच्या दोन्ही संघाला लेट झालं तर एक पेनल्टी मारण्यात येईल. शिवसाई 11 आणि मीम बॉयज दोन्ही संघांनी लवकर पिच नंबर 4 ला जायचं आहे. शिवसाई मीम बॉयज लवकर तिसऱ्या राऊंडसाठी जायचं आहे, नाही तर पेनल्टी मारण्यात येईल तुम्हाला. वाटते 10 धावा 10 फलकावर. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावा आणि हा उत्कृष्ट हो चांगला शॉट होता. पण तेवढं चांगला दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं. खूपच टाळा झाला पाहिजे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि 3 धावा वाचवल्या. याच्यानंतर होणारा सामना सेकंड खेळपट्टीवर थर्ड राऊंड असेल. जलबावाडी बॉयज अँड विरार क्रिकेट क्लब दोन्ही कर्णधारांना इथे यायचं आहे. विरार क्रिकेट क्लब आणि JW बॉयज जलबावाडी. आणि चांगले क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. फलंदाज स्कोर किती झाला? 12 धावा. 12 धावा. स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक. गेल्या मॅच में किती मारले? गेल्या मॅच में 7 धावा केला होता. आता स्वतःचा रेकॉर्ड तोडून 12 धावावर पोहोचलेले आहेत. पूर्ण पण 8 धावा डिफेन्स केला होता. चांगला फटका पण एकच धाव भेटेल. JW बॉयज आणि विरार क्रिकेट क्लब दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे सेकंड नंबर खेळपट्टीचे यायचं आहे. JW बॉयज विरार क्रिकेट क्लब पडीवाज आहे. JW बॉयज आणि विरार क्रिकेट क्लब.
तसेच दोस्ती 11 आणि मयूर 11 दोन्ही संघाने सुद्धा इथेच उभं राहायचं आहे, त्यानंतर त्यांचा सामना खेळला जाईल. सिंगल धाव आणि धावा झालेल्या आहेत 14. 4 चेंडू अजून शिल्लक असतील. 14 धावा, 10 फलकावर लगावला आहेत. विराट क्रिकेट क्लब यांनी टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि JW बॉईज म्हणजे जोडावाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं आहे. अजूनही डिक्लेअर स्वरूपात 1 धाव, 15 धावा. फलंदाज बाद झालेला आहे. साई समर्थ ना, हा तिसरा राऊंड तुमचा याच्यात जिंकेल ना त्याच्याबरोबर. ठीक आहे, इथेच राहा, जाऊ नका कुठे. स्कोर झालेला आहे 15 धावा. 15 धावा, 2 चेंडू शिल्लक असतील. 15 धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू आणि चांगला फटका, पण डिक्लेअर झोनमध्ये 1 धावासाठी आणि 10 फलकावर धावा होतात 16. शेवटचा चेंडू शिल्लक, 16 धावावर 10 फलकावर. पिच नंबर 4 वर कुठलाही प्लेअरने आर्ग्युमेंट करायचं नाही. अंपायर डिसिजन लास्ट असेल याची माहिती घ्यायची आहे. जर तुम्ही जास्त आर्ग्युमेंट केलं तर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. आता डायरेक्ट संघाला बाद सुद्धा करण्यात येईल जर जास्त आर्ग्युमेंट झाले तर. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन खेळपट्टी क्रमांक 4. तसंच सर्वांना सांगू इच्छितो, अंपायरने जो डिसिजन दिलाय तो लास्ट असेल, शेवटचा असेल. सोळा धावा झाला, 17 धावाचं आव्हान असेल. DN बॉईजला 17 धावाचं आव्हान असेल. सॉरी, DN बॉईजने 16 धावा केल्या, MBCCला 17 धावाचं आव्हान असेल. जर शेवटच्या बॉलला 16 धावा झाल्या तर ते कंपल्सरी असेल. 17 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. MBCCला कंपल्सरी 17 धावा कराव्या लागतील. कृपया सामने लवकर सुरू करायचे, आपला वेळ खूपच कमी आहे. DN बॉईज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. DN बॉईज जास्त चर्चा नको, कृपया जास्त चर्चा नको. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बघूया राज काय घेऊन येतात. आणि अतिरिक्त धाव, पहिला चेंडू अतिरिक्त धाव. DN बॉईज संघाकडनं एक अतिरिक्त धाव आलेली आहे. प्रेक्षकांनी बाजूला वाटत आहे. मित्रांनो थोडस 2 धावा. चांगला बॉल होता पण 1 धावासाठी काय रोखू शकले नाही. आणि 3 धावा, 10 फलकावर धावा लागल्या 3. 2 चेंडू 3 धावा. आव्हान असेल 17 धावाचं आणि एक अतिरिक्त धाव देऊन बसले आहेत. 4 धावा झालेल्या आहेत आणि चौकार. बाहेरने आवाज द्यायचा नाही, बाहेरचा आवाज द्यायचा नाही. अंपायर डिसिजन देतील. जर बाहेरने आवाज दिला पहिलाच, पण अंपायरने डिसिजन दिलं ना. 4 धावा, त्याच्या 8 धावा, 3 चेंडू 8 धावा. चांगली गोलंदाजी तसेच फलंदाजी चांगली फलंदाजी करत आहेत. 4 चेंडू 8 धावा झालेले आहेत.
आणि चौकार हाताला लागून गेला चेंडू आणि चौकार स्वरूपात 12 धावा. मला वाटतं 5 धावा फक्त पाहिजे असतील. 5 धावा. अच्छा हे धरला जात नाही का हा आउट नाही धरला जात हाता लागला ना त्याच्या. तर हाताला लागला नसता तर मग फलंदाजाला तंबूत परतावा लागला असतं. कुठेतरी जीवनदान दिलंय क्षेत्ररक्षकाने. त्याला बोलतात आ बैल म्हणजे मार. 12 धावा लागले. 5 धावा पाहिजे. फलंदाज स्वतः बाहेर जात होता पण क्षेत्ररक्षकाने म्हटलं नको नको तू खेळ थोडा अजून. कॅच घ्यायला कॅच झाला असता तर आउट झाला असता. 5 धावा पाहिजे. 12 चेंडू 5 धावा. 12 चेंडू 5 धावा. एक अतिरिक्त धाव. 13 धावा झाल्या. 12 चेंडू 4 धावा. +1 गेला. +1 पण गेला. बॅट्समनने बॉलरला गंडवलं. 14 आणि आउट आउट आहे आउट आहे आउट आउट आहे आउट आहे. फलंदाज बाद. धक्का मार त्याला. बॅटिंग मार ना. बॅटिंग हे बॅटिंग मार. बॅटिंग मार. आतमध्ये टाकल आतमध्ये. तीन धावा पाहिजे फक्त. MBCC बॉईजला जर हा सामना जिंकायचा असेल तर 3 धावा कराव्या लागतील. उत्कृष्ट डिफेन्स आणि 2 धावाचा अजून हो हिट तर गेला पण खूप लेट झाला. दोन धावा पाहिजे असतील तर जिंकायचं असेल तर. उत्कृष्ट सेफ डिफेन्स अँड सिंगल धाव अर्जित. इक्वल झालेल्या स्कोरला 1 धावाची आवश्यकता. केसमध्ये जिंकला तर जमा. 9 चेंडू 1 धाव. कुठेतरी खिशातच आहे सामना. फक्त बस एक ठिसकी मिळायचे आणि सामना हातात. याच्यानंतर होणारा सामना JW बॉईज वर्सेस विराट क्रिकेट क्लब. सज्ज व्हायचं आहे. यानंतर लगेच तुमचा सामना खेळण्यात येईल. 3rd राऊंड 2 षटक. अजून सामना संपलेला नाही. 1 धावासाठी मला वाटते किती बॉल खेळतील. एक आक्रमक असे क्षेत्ररक्षक लावला गेला आहे. टेस्टमध्ये जसं लावलं जातं. आणि स्ट्रेट डाव चौकार. खणखणीत चौकार. आणि मॅन ऑफ द सिरीज सायकल आहे पण लॉक खोलून स्वतः घेऊन जायला लागेल. असं बोलला. जलबावाडी आणि विराट क्रिकेट क्लब दोन्ही संघांनी विराट क्रिकेट क्लब JW बॉईज फिल्डिंग लावायचे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर. 3rd राऊंड 2 षटक. 2 षटकात असतील. काय लिहिलं ना MBCC MBCC आणि साई समर्थ